महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका. राज्यात पुन्हा परतलंय बर्ड फ्लू. चिकन खाल तर पडणार महागात. राज्यामध्ये बर्ड फ्लू पुन्हा परतले. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात 1236 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात बर्ड फ्लूची भीती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे प्रशासन अलर्टवर आले असून कोंबड्यांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. चाचणी अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 1,500 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असून परिसर निर्जंतुकीकरण करून सुरक्षित करण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहे. त्यातच आता चिकन खाणाऱ्यांना देखील हे महागात पडू शकते. बर्ड फ्लू दरम्यान चिकन खाताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आणि बर्ड फ्लूनी माणसांना किती धोका आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. उरण, लातूरसह आता नागपुरात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. रायगडच्या उरणमधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या मागील काही दिवसांपासून कोंबड्या मृत पावत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या कोंबड्यांचे नमुने भोपाळ आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने यातील काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. त्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. नागपुरात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कामठी तालुक्यात खैरी येथे एका शेतात एकाच वेळी 5 मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची 1 मध्ये असणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या या मृत्यूने खळबळ उडाली आहे. H1N1 या विषाणूमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. या संदर्भात शासनाकडून अलर्ट देण्यात आले आहे. अशातच 5 मोरांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी काही तरुणांना शेतात मोर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी आले. वन विभागाच्या चमूने घटनास्थळी पोहोचून त्याच ठिकाणीच मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करत अंत्यसंस्कार केले. या पक्ष्यांचा मृत्यू शेतावर फवारणी करण्यात आलेल्या कीटकनाशकांमुळेही होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. बर्ड फ्लूच्या प्रसारामुळे चिरनेर परिसरातील 10 किलोमीटरच्या परिसरात सर्व कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली, ज्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतित आहेत. त्यांची मागणी आहे की नष्ट झालेल्या कोंबड्यांसाठी तातडीने आणि योग्य भरपाई मिळावी. बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालन उद्योगाला मोठा फटका बसतो. या व्यवसायावर अवलंबून असलेले शेतकरी व कामगार यांच्यासाठीही हा प्रादुर्भाव आर्थिक संकट निर्माण करतो. बर्ड फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने 10 टीम चिरनेर आणि आसपासच्या परिसरात तैनात केल्या आहेत. निर्जंतुकीकरण करण्यासाठी विशेष फवारणी करण्यात येत असून पुढील 3 महिने हे क्षेत्र देखरेखीखाली राहणार आहे.
फ्लूला एव्हियन इन्फ्लुएन्झा असेही म्हणतात. एव्हियन इन्फ्लुएन्झा किंवा बर्ड फ्लू हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे जो घरगुती आणि जंगली दोन्ही पक्ष्यांना प्रभावित करतो. हा इन्फ्लुएन्झा विषाणू इतका धोकादायक आहे की त्यामुळे मनुष्य आणि पक्ष्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. हा एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणू आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा रोग इन्फ्लुएन्झा प्रकार ए विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जर एखादा माणूस किंवा पक्षी बर्ड फ्लूच्या विषाणूच्या संपर्कात आला तर त्याला संसर्ग होऊ शकतो. बर्ड फ्लूचा विषाणू कोंबडीच्या मांसामधून आणि अंड्यामधून मानवापर्यंत पोहोचू शकतो. ताप येणे, स्नायू आणि सांधेदुखी, सतत सर्दी होणे, कफाची समस्या, डोकेदुखी, कफ, ओटीपोटात वेदना जाणवणे, डोळ्याची लालसरपणा, अतिसार होणे, मळमळ किंवा उलट्या झाल्यासारखी भावना, घशात सूज येणे अशी लक्षणे माणसांमध्ये बर्ड फ्लू व्हायरसमुळे दिसते. संक्रमित कोंबडी किंवा इतर पक्ष्याच्या संपर्कात राहून संक्रमित पक्ष्यांचे मांस सेवन केल्याने, संक्रमित पक्ष्याची साफसफाई करताना, संक्रमित पक्ष्यांनी ओरखडे घेतल्याने किंवा संक्रमित पक्षी असलेल्या वातावरणात श्वास घेतल्याने हा फ्लू पसरण्याची शक्यता असते. तसंच पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. या फ्लूपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी मृत पक्ष्याच्या संपर्कात येणे टाळा. जर तुम्ही बर्ड फ्लू असलेल्या भागात राहत असाल तर मांसाहार टाळा. नॉनव्हेज खरेदी करताना तेथील स्वच्छतेकडे लक्ष द्या. मास्क घालून बाहेर जा. अँटीव्हायरल औषधे यावर उपयुक्त ठरू शकतात. सोबतच सकस आहार घ्या आणि योग्य प्रमाणात द्रव्य प्या. बर्ड फ्लूचा विषाणू कोंबडीच्या मांसामधून आणि अंड्यांमधून मानवापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे बर्ड फ्लूच्या काळात चिकन किंवा अंडी खाण्यासाठी योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चिकन खाताना चिकन किमान 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजवावे. कच्चे किंवा अपूर्ण शिजवलेले चिकन खाणे टाळावे. कच्चे चिकन उघड्यावर न ठेवता योग्य प्रकारे झाकून ठेवावे. कच्चे चिकन हाताळल्यानंतर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. संसर्ग झालेल्या भागातील पक्ष्यांच्या संपर्कात जाणे टाळावे. चिकन हाताळताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा. बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्याच्या मलमूत्रातून, पिसांमधून किंवा श्वासातून मानवापर्यंत पोहोचतो. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. बर्ड फ्लू हा मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारा आजार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेणे, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे आणि पोल्ट्री व्यावसायिकांना समर्थन देणे महत्त्वाचे आहे. योग्य उपाययोजना आणि जनजागृतीच्या माध्यमातून या संसर्गावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. तर तुम्ही देखील बर्ड फ्लूशी सावध राहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र.